आज आपण पाहत आहोत एक गौरवशाली आणि प्रेरणादायी श्री अरुण दादासाहेब जाधव यांचा पोलीस जीवन प्रवास। प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात साध्या पावलांनीच होते, पण त्या पावलांमध्ये असते जिद्द, संस्कार आणि एक मोठं स्वप्न। 1 मे 1968 साली सातारा जिल्ह्यातील वाकेश्वर यात साध्या मातीत एका जिद्दी प्रवासाची सुरुवात झाली। आई शिक्षिका, ज्ञान, शिस्त आणि मूल्यांची शिकवण देणारी, वडील सैन्यात सेवा केलेले, धैर्य, कर्तव्य आणि देशप्रेम यांचं जिवंत उदाहरण। 3 बहिणींच्या प्रेमळ सहवासात वाढताना या कुटुंबाने त्यांना केवळ वाढवलं नाही तर घडवलं। संस्कार जेव्हा पायात असतात तेव्हा माणूस कुठेही गेला तरी उभाच राहतो। वडूज येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात आणि हुतात्मा परशुराम विद्यालयात एनसीसी मधून नेतृत्वाची पहिली झलक म्हणजे CHM पद भूषवत। फर्स्ट आणि सेकंड इयरचं नेतृत्व करताना त्यांच्यातला शिस्तबद्ध अधिकारी जणू घडत होता आणि याच टप्प्यावर त्यांच्या पुढील पोलीस सेवेची दिशा ठरू लागली। खंडाळा येथे प्रशिक्षण पूर्ण करून 18 जून 1988 रोजी मुंबई पोलीस दलात भरती आणि सुरू झाला एक अखंड कर्तव्य प्रवास। सुरुवातीला वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करताना प्रत्येक कॉल, प्रत्येक संदेश जीवाशी निगडीत जबाबदारी। 1986 पर्यंत या भूमिकेत त्यांनी शांतपणे आणि प्रभावी कामगिरी केली। यानंतर नागपाडा पोलीस स्टेशन आणि पहिल्या 302च्या खून प्रकरणाचा तपास उघडकीस, डिसिप्लिन कडून पहिलं बक्षीस, एका नव्या अध्यायाची सुरुवात। पहिलं यश हे केवळ सन्मान नसतं, ते आत्मविश्वासाचं बीज असतं। डिटेक्शन स्टाफ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी विरुद्धचा लढा अधिक तीव्र केला। एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांच्यासोबत 1996 ते 2008 या काळात मुंबईतील प्रत्येक भागात कार्यरत 53 एन्काउंटर्स आणि कुख्यात गुन्हेगारांचा खात्मा। या प्रवासात जखमा झाल्या, 1999 मध्ये गोळी लागली, 2003 मध्ये पुन्हा जखमी, पण कर्तव्याच्या मार्गावर ते कधीच थांबले नाही। शौर्य म्हणजे भीतीचा अभाव नाही, तर भीती असूनही पुढे जाण्याची ताकद। 2001 मध्ये बेंगळूर येथे छोटा राजन गँगवर कारवाई, 3 गुंडांचा खात्मा आणि कर्नाटक राज्याकडून सन्मान। मुंबईतील दाऊद, छोटा शकील, अरुण गवळी यांच्यासारख्या गँग्स विरुद्ध निर्भय कारवाई करत त्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी आयुष्य झोकून दिलं। आणि मग 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला, गोळ्यांचा वर्षाव, जीवघेणा संघर्ष, पण ते खंबीरपणे उभे राहिले। 20 मिनिटांचा सामना, 5 गोळ्या लागूनही एका दहशतवाद्याचा खात्मा आणि अजमल कसाबला जिवंत पकडण्याची ऐतिहासिक कामगिरी। काही क्षण हे आयुष्य बदलतात आणि काही क्षण इतिहास घडवतात। या अतुलनीय शौर्यासाठी राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक, यानंतर ATS मध्ये कार्यरत मकोका अंतर्गत 130 गुन्हेगारांना अटक, 2004 मध्ये पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, 100 ते 150 पुरस्कारांचा मान, 2021 मध्ये PSI पदाची जबाबदारी स्वीकारत पायधुनी व नंतर मुलुंड पोलीस स्टेशन येथे सेवा, अनेक गुन्हे उघडकीस आणत बांगलादेशी गुन्हेगारांवर ही कारवाई। कर्तव्य जेव्हा आयुष्य बनतं तेव्हा त्यातूनच इतिहास घडतो। 37 वर्षे 10 महिने 13 दिवस मुंबई पोलीस दलातील एक अखंड समर्पित सेवा, आणि या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी उभी राहिली एक शांत शक्ती, त्यांची पत्नी। घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत त्यांना साथ दिली। आज त्यांचं कुटुंब त्यांच्या कष्टाचं आणि संस्काराचं जिवंत उदाहरण आहे। पालकांचं खरं यश त्यांच्या मुलांच्या यशातच दिसतं। पहिली मुलगी BTech ॲग्रिकल्चर पूर्ण करून प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहे, दुसरी मुलगी कम्प्युटर इंजिनियर आहे, तर मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे। सर्वजण आपल्या आयुष्यात यशस्वी, स्थिर आणि समाधानी आहेत। आज या गौरवशाली सेवेनंतर त्यांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू होत आहे। ही निवृत्ती नाही, तर एका महान प्रवासाला दिलेला सन्मान आहे। श्री अरुण जाधव सर एक शूर अधिकारी, एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व आणि एक प्रेरणादायी आयुष्य, अशा या महान सेवेला आणि त्यांच्या कर्तृत्वाला आपला मनपूर्वक सलाम। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो। सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा।